ओम नमो नारायणाय. मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू, सदस्य मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासन आणि संस्थापक अध्यक्ष मार्शल योगा माय अकॅडमी कोल्हापूर. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना योगहिताच्या 11 मागण्या मान्य करण्याबाबत विनंती करीत आहे की माननीय महोदय, समाजाला आणि देशाला स्वस्थ बनवण्यासाठी योग साधनेशिवाय पर्याय नाही, याचे महत्त्व आदरणीय पंतप्रधान यांनी जाणून योगाला जागतिक मान्यता मिळवून दिली आणि तेव्हापासूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. म्हणून संपूर्ण देशात योग साधनेबाबत जनजागृती सोबतच समाजात झटत असलेल्या समाजाला स्वस्थ आणि सुदृढ ठेवण्यासाठी योग शिक्षक हे अहोरात्र झटत आहेत. मात्र आजपर्यंत योग शिक्षकांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. म्हणून आम्ही शासन दरबारी योग शिक्षकांच्या या 11 मागण्या अभ्यासपूर्वक मांडत आहे. त्या मागण्या मान्य होण्यास नम्र विनंती आहे. पहिली मागणी आहे, महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा. दुसरी मागणी, महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा. तिसरी, शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून मान्यता द्यावी. चौथी मागणी, MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षामध्ये योग ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात. 6वी मागणी आहे, ग्रामीण तथा शहरी भागातील 20 वर्षापासून निशुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षकास लोककलावंताप्रमाणे मानधन द्यावे. योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे. 8वी मागणी आहे, योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी. 9वी मागणी आहे, मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजित करावे अथवा त्याकरिता योग संघटनेस कोणत्याही योग संघटनेचे अनुदान जे आहे ते द्यावे. आणि 10वी मागणी आहे, योगशास्त्रातील शिक्षित योग शिक्षकांची नोंदणी करून त्याला नोंदणी क्रमांक द्यावा. आणि 11वी मागणी म्हणजे योग विषयास सेट परीक्षेत सामील करावे. या ज्या माझ्या वरील प्रमाणे 11 मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून योग शिक्षकांना उचित न्याय द्यावा, ही माझी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती आहे. सौजन्य आहे मार्शल योगा अकॅडमी कोल्हापूर आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ. धन्यवाद. शुभम भवतु.